हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे डे 2 हेअरस्टाईल मास्टर क्लासचा आणि डे 3चा व्लॉग पण मी आजच जॉईन करणार आहे. सो आज होता डे 2 आणि इथे सरस्वती विद्या मंदिर पुणे यांची रॅली चालली होती बिकॉज दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी होती आणि आम्ही आलो होतो नाश्ता करायला बिकॉज नाश्ता करून आम्ही क्लासला जाणार होतो. मी घेतलं होतं मेंदूवडे आणि माझ्या फ्रेंडने घेतलं होतं इडली सांबार. सो आम्ही मस्तपैकी नाश्ता केला आणि देन आम्ही क्लासला जायला निघालो आणि आज सेकंड डेमो दाखवणार होते सर. सो आम्ही ऑटोने जात होतो. ऑलरेडी आम्ही लेट झालो होतो त्यामुळे आम्हाला फटाफट जायचं होतं पण ही ट्रॅफिक संपत नव्हती ऑटो ह्याची पुण्यामधली. देन त्यानंतर सरांनी आज आम्हाला महाराष्ट्रीयन ब्रायडल खोपा कसा करायचा हे शिकवलं आणि आजची मॉडेल होती. तिच्या मॉडेलच्या ब्लाऊजवरती एवढं सुंदर वर्क केलं होतं, खूप छान होतं आणि सरांनी आम्हाला न्यू टेक्निकने जो खोपा शिकवला आहे ट्रेंडी स्टायलिश खोपा होता. एकदम ट्रेडिशनल टिपिकल खोपा नव्हता, थोडासा फॅन्सी होता आणि स्लीक लुकमध्ये जे ट्रेंडिंग चाललं आहे त्या ट्रेंडनुसार आम्हाला जे शिकवलं ते खूपच छान होतं. नवीन टेक्निक शिकवल्या त्या पण खूप छान होत्या आणि ते तुम्ही बघू शकता की त्या नवीन टेक्निकने आम्हाला ते व्यवस्थित शिकवत होते की काय काय करायचं इन डिटेल, म्हणजे छोटे छोटे डिटेल्स पण सांगत होते. त्यानंतर सेकंड मॉडेल वर्क होतं हेअरस्टाईलचं ओपन कर्ल्स, जे की ब्रेड हेअरस्टाईल दाखवणार होते ओपन कर्ल्स करून आणि आम्हाला ती ओपन बुक टेक्निकने कर्ल्स शिकवून त्यांनी ब्रेड हेअरस्टाईल दाखवली. इथे पण छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या क्लिअर केल्यात बिकॉज पुढे जाऊन आम्हाला कोणतेच प्रॉब्लेम येणार नाहीत याची एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी दक्षता घेतली आणि हे होतं फायनल लूक जे सेकंड हेअरस्टाईलचं होतं. त्यानंतर आम्ही प्रॅक्टिस करायला घेतली आणि मी डमी घेऊन गेले होते. सो डमीवरती जशी पॉसिबल झाली तशी सेकंड लूकची मी प्रॅक्टिस केली आणि ऑल ओव्हर क्लासमध्ये सगळ्या ज्या स्टुडंट होत्या त्या पण प्रॅक्टिस करत होत्या. 3 डेजमध्ये जेवढं प्रॅक्टिस करता येत होतं तेवढं आम्ही प्रॅक्टिस केलं बिकॉज 3 दिवसाच्या क्लासमध्ये शिकणं आणि प्रॅक्टिस करणं खूप कठीण जातं. एक तर तुमचं शिकण्याकडे लक्ष असायला पाहिजे, नाहीतर तुमचं प्रॅक्टिसकडे. त्यानंतर सरांनी एक आम्हाला हायपोनी बन शिकवला होता त्याच हेअरस्टाईलवरती, तोच आम्ही क्रिएट केला होता डमीवरती आणि जी वेस्टर्न बन शिकवला होता खोपा शिकवला होता त्याची पण प्रॅक्टिस केली होती आम्ही. सो त्यानंतर आम्ही पॅकअप केलं आहे आणि आम्ही आता घरी जायला निघालो आहे. तिथे आम्ही क्लासला येतो मागच्या बिल्डिंगमध्ये आणि आता मी सगळं घेऊन जाणार आहे. सामान मी पण घेतलं आहे. सो बघूया पुढे काय काय होतं आहे. आज प्रॅक्टिस करत असताना खूप लेट झाला बिकॉज खूप टाईमपर्यंत आम्ही प्रॅक्टिस केली. देन आम्ही शॉपिंगला गेलो बिकॉज नेक्स्ट डेला ड्रेस कोड होता ब्लॅक कलरचा आणि माझ्याकडे ब्लॅक कलरचा ड्रेस नव्हता तर तो घ्यायचा होता आणि नाश्ता करून झाल्यावरती आम्ही घरी गेलो. तर त्यानंतर दुसऱ्या डेला तर आम्ही आज मस्त ड्रेसअप करून निघालो आहे शॉपला जायला बिकॉज आज आमचं आहे सर्टिफिकेशन आणि आज सरांनी ब्लॅक कलरचे ड्रेस वेअर करून यायला सांगितले. सो बघूया सर्टिफिकेशन कसं होतं आहे. आता आम्ही नाश्ता करून लगेचच शॉपला जाण्यासाठी निघणार आहे. सो गाईज आज आमचा आहे ग्रॅज्युएशन डे आणि आज मस्त की आम्ही रेडी झालो आहे बिकॉज आज ब्लॅक कलरची थीम आहे आणि बघूया आज क्लासमध्ये काय काय होतं आहे कसं होतं आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेन की आमचं ग्रॅज्युएशन डे कसं असणार आहे. तर स्टे ट्यून. ऑल सगळे सेट झाले आहेत आणि थोडं मिडलमध्ये फ्लेक्स मारते मी. सर्टिफिकेशन स्टार्ट करण्याआधी सरांनी आम्हाला एक लाईव्ह मॉडेलवरती हाय बन शिकवला बिकॉज रिअल हेअरवरती कसे करायचं आहे. मॉडेल्सचे हेअर्स ऑलवेज चांगले असतात आणि बाकी ड्रेसअप वगैरे पण चांगला असतो बट रिअल जेव्हा तुम्हाला ऑन फील्ड काम करायचं असतं तेव्हा थोड्या व्यवस्थित होत नाही किंवा काही शंका येतात किंवा मिस्टेक्स होतात आपल्याकडनं. मग त्या कशा हँडल करायच्या आणि कसं करायचं ते आम्हाला शिकवलं. त्यानंतर आमचं ग्रॅज्युएशन म्हणजे सर्टिफिकेशन झालं आणि सगळ्यांना सेट करायचं होतं त्यामुळे ग्रुप फोटो घ्यायचा होता. सो आम्ही सगळे सेट होऊन थांबलो होतो. त्याआधी सरांनी नंतर परत एक हेअरस्टाईल होती ओपन वेव्ज हॉलिवूड वेव्ज हेअरस्टाईल. मग त्या दिवशी होती आषाढी एकादशीचं आम्हाला सगळ्यांना मिळालं होतं खिचडी. सरांनी खिचडी दिली होती आणि
राजगिराचा लाडू पण दिला होता. सो आम्ही खिचडी खात खात आणि राजगिऱ्याचा लाडू खात खात हेअरस्टाईल शिकत होतो. आणि हे होतं हेअरस्टाईलचं फायनल वर्क. सरांची फिनिशिंग एक नंबर असते हां. आणि असं खूप मजा आली क्लासमध्ये, एकदम भारी झाला क्लास. त्यानंतर मार्वेक ब्रँडनी सगळ्यांसाठी गिफ्ट पाठवले होते आणि सरांनी आम्हाला सगळ्यांना अकॅडमीमध्ये मार्वेक ब्रँडचे हेअरस्टाईल स्प्रे ॲज अ गिफ्ट म्हणून दिले. सो थँक्यू मार्वेक फॉर सच अ ब्युटिफुल गिफ्ट्स. आणि आम्ही मस्तपैकी गिफ्ट्स घेतले हावरटासारखे आणि एन्जॉय केलं. सो त्यानंतर आम्ही थोडंसं आमच्या ड्रेसचं फ्लेक्स केलं बिकॉज फिट चेक करणं इज मस्ट. आणि मस्तपैकी आम्ही व्हिडिओज काढल्या, इथे तुम्ही बघू शकता. सो असा होता माझा 3 डेजचा हेअरस्टाईल मास्टर क्लास, जो की पुण्यामध्ये मी गेली होती हेअर्स बाय दर्शन या सरांकडे शिकण्यासाठी. आणि खूप काही शिकले. आता आम्ही सगळं आवरलंय नवीन नवीन आणि आम्ही आता रूमवरती जायला निघालोय केल्यात बिकॉज माझ्यामध्ये. आमचं ग्रॅज्युएशन म्हणजे सर्टिफिकेशन झालंय. सरांनी डेमो दाखवलाय आणि आता सध्या काहीच नाही करायला. प्रॅक्टिससाठी आम्ही काही प्रोडक्ट आणले नाहीत. सो आता आम्ही जातोय रूमवरती. पॅकिंग बाकी आहे थोडी आणि मी आज रात्री जाणार आहे चिपळूणला. बघूया